पण आपलं शासन मात्र अशा प्रकारचा निष्काळजी करतो. कारण आम्ही 20-20 वर्ष 30-30 वर्ष नोकरी करतो आणि एका बाजूला आमदार 5 वर्ष आमदार झालं तर त्याला पेन्शन आहे, काही दिवस आमदार झालं तर पेन्शन आहे. आमच्याकडे 30 वर्ष 32 वर्ष 20 वर्ष नोकरी केलं तरी पेन्शन नाही. हा अत्यंत अन्याय आहे आणि स्वतःच्या हितासाठी ते पेन्शन मंजूर करून घेतात आणि 30 वर्ष निष्ठेने शासनाच्या सेवा करणाऱ्या लोकांचं मात्र कधी काही विचार करत नाही. आणि एखादा मंत्री येतो, एके ठिकाणी 1000 कोटी मंजूर करतो, एके ठिकाणी 10,000 कोटी मंजूर करतो, एक 20,000 कोटी मंजूर करतो. हे कोणता पैसा आहे? तुमचा आमचा पैसा आहे. तुम्हाला माहित असेल सगळ्यांना, आता सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिलेला आहे. आपण बऱ्याच लोकांनी आपण टॅक्स पेअर आहोत, आपण सगळे टॅक्स भरणारे आहोत आणि आता अशी एक संघटना तयार होते आणि आपण सगळ्यांनी त्यामध्ये सहभागी व्हायचं आहे. कारण आता टॅक्स पेअरची एक संघटना तयार होणार आहे. टॅक्स पेअर शिवाय कुठलाही सरकार किंवा मंत्री निर्णय घेता येणार नाही, अशा प्रकारची मोठी संघटना आता सर्वोच्च न्यायालयाने त्याला मंजुरी दिलेली आहे आणि त्या पद्धतीनं आपण त्यामध्ये पण सहभागी होणार आहोत. कारण पैसा आपला आहे, पैसा आपल्या कष्टाचा आहे आणि निर्णय कोण घेतो? मंत्री घेतो. कितीचं 1,000 कोटी दिलं, 2,000 कोटी दिलं, 3,000 कोटी दिलं आणि त्यातून कितीही पैसा त्यांना वापस येतो, पण आमच्याकडनं त्यांना पैसा वापस काही येत नाही, म्हणून ते आपल्याकडे काही बघत नाही. अनेक उद्योजक असतील, व्यापारी असतील, व्यावसायिक असतील, राजकारणी असतील, सगळे घडवण्याचं काम आम्ही करायचं आणि तुम्हाला आणायला तुम्ही वंचित ठेवणार, हे कुठलं नाही. आणि आज एवढ्या प्रामाणिकपणे सेवा करतात आणि कुठेही सरकार भरती करत नाही, कुठेही पेन्शन देत नाही, हे अत्यंत अन्याय आहे. आता कनुबर्मे मॅडमने सांगितलेलं आहे की 8,72,000 हे टोटली पेन्शनधारक आहे, म्हणजे विना पेन्शनवाले. तर आता सांगितलं ते 10 लाख गुन्हे करायचं नाही. मला निश्चित माहित आहे आपल्यासारख्या सर्व्हिस असणाऱ्या लोकांनी निदान 10 कुटुंबाला तरी पाठबळ देत असतो. आपण अनेक 10 कुटुंबाला आपण साथ देत असतो, 10 कुटुंब आपण उभं करत असतो. म्हणून या कुटुंबातल्या लोकांना जर आपण एकत्रित घेतलं तर टोटली आपल्या 11 कोटी लोकसंख्येपैकी निम्म जरी मतदार झालं तर निश्चितपणे 1 कोटी 2 कोटी होतील आणि सगळ्या आमदारांना आमचं मागण्या मान्य केलं तरच आम्ही निवडून आणतो, नाहीतर तुम्हाला पाडतो. हे सांगितल्याशिवाय त्याला लक्षात येणार नाही. त्यामुळे आपली ताकद कमी नाही, फक्त आपली ताकद पोहोचवली पाहिजे, लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे. सोलापूर हा स्वातंत्र्य लढ्यापासून नावाजलेला आहे, म्हणून सोलापूर जिल्हा हा आपल्याला माहित आहे. आता सावंत सरांनी बोलून गेलेले आहे. सावंत सरांनी कृती समितीच्या माध्यमातून अनेक शिक्षकांना न्याय दिले आणि त्यातून ते लागणारी व्यक्ती सोलापूरची होती. तसं आपल्या जिल्हा हा पहिल्यापासून अनवय आहे. आपल्या जिल्ह्यात लढलं पाहिजे, आपण चांगली ताकद दाखवूया आणि निश्चित आपण यावेळेला पेन्शन मिळवण्यासाठी प्रयत्न करूया. जेवढं आपल्याला निवेदन देता येतील आपण निवेदन देऊया. आपण शिक्षित मंडळी आहोत, जेवढं पेपरला लिहिता येईल ते लिहूया आणि जास्तीत जास्त आपण लोकांपर्यंत पोहोचूया. त्याची काय परिस्थिती आहे, कसे होणार आहे, काय साध्य होतं, हे सगळ्या गोष्टी विचार करणं गरजेचं आहे. आता यादवाड सरांनी सांगितलं सरकारने लाडकी बहीण लाडकी भाऊ अशा योजना केले. अहो लाडके शिक्षक कधी उठतात, तर कधी विचार करणार तुम्ही? जे सगळे शिक्षक घडवतो त्यांचा तुम्ही असतील तर किती मोठा अन्याय केल्यासारखं होईल. सगळ्यांनी याचा विचार करावा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं एवढी मी विनंती करतो आणि मी सगळ्यांची रवा घेतो. धन्यवाद.